हॅलो गाईज, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण आम्ही असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाठवत राहणार आहे. सो आता मी हे जे सांगते की तुमचं आता कमी पर्सेंटेज असेल तर तुम्हाला ॲडमिशन भेटेल का इंजिनिअरिंगमध्ये, हे जे तुमचं डाऊट आहे ते मी आधी क्लिअर करेल. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे, तुमचा जो आता रिझल्ट लागलेला आहे त्याच्या पुढची प्रोसेस काय ते सगळे एक्सप्लेन करेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर पण मी तुम्हाला असं सपोर्ट करत राहणार आहे. कारण तुम्ही माझ्या आधीचे पण व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये मी आधीची जी बॅच होती 2024ची त्यांना मी असे एक्झामच्या टाईमच्या वेळेस इम्पॉर्टंट क्वेश्चन देत होते पुणे युनिव्हर्सिटीच्या पोरांसाठी. आणि मी जे आधीच्या बॅचसाठी आणि मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते तेच एक्झाममध्ये त्यांना आले होते. सो ॲडमिशन झाल्यानंतर पण माझे सपोर्ट तुम्हाला राहणारच आहे. तुमचे पण एक्झाम आले की तुम्हाला पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी प्रोव्हाइड करेल नक्कीच. आणि आता तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर तुमचे जे सब्जेक्ट असतील लाईक मॅथ्स वगैरे असतील, मी तुम्हाला मॅथ्स वगैरे हे जे हार्ड सब्जेक्ट आहेत ते मी तुम्हाला शिकवेलच, नो डाऊट. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी असंच तुम्हाला आत्ता ॲडमिशन पुरतं सपोर्ट नाही करणार आहे, तर ॲडमिशन झाल्यानंतर पण जे तुमचे हार्ड सब्जेक्ट आहेत लाईक मॅथ्स वगैरे ते सब्जेक्ट्स मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला पुढे जाऊन आता ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला M1 असेल, M2 असेल, M3 असेल, हे सगळे सब्जेक्ट असतीलच पुढे जाऊन. सो ते मी शिकवणार आहे तुम्हाला. सो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे कोण जवळचे फ्रेंड्स असतील त्यांना पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी. सो लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता तुमचा जो आता रिझल्ट लागलेला आहे, ते ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे त्यांना काहीच टेन्शन नाही. पण ज्यांचे खूप कमी पर्सेंटेज आलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्हाला खूप कमी पर्सेंटेज आले असतील ना, तर काय होतं माहिती आहे का, सगळे विचार करत इवन स्टुडंट असू दे किंवा पॅरेंट्स असू दे, सगळ्यांच्या डोक्यात काय असतं की आता कमी पर्सेंटेज आलेत तर ॲडमिशन भेटेल का. तर तुम्ही जर CET दिली असेल तर पर्सेंटेज किती पण असू दे पण तुम्हाला ॲडमिशन भेटते. पण तुमचे जर जास्त पर्सेंटेज असेल लाईक 80 अबोव किंवा 90 अबोव, तर तुम्हाला तुम्हाला आता इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस असतात, तर तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे त्या ती तुम्हाला ब्रँच स्मूथली भेटून जाते. पण ज्यांना कमी पर्सेंटेज आलेले त्यांचं काय, त्यांना ॲडमिशन भेटेल का? हो, ॲडमिशन भेटतं. लाईक तुम्हाला जरी 10% जरी असेल, 20% असेल, ॲडमिशन भेटतं इंजिनिअरिंगमध्ये. ॲडमिशन सगळ्यांना भेटतं. पण एवढे कमी पर्सेंटेज असेल तर तुम्हाला मग ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सो म्हणून ज्यांना आता जास्त पर्सेंटेज आले असतील त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना खूप कमी पर्सेंटेज आलेले त्यांच्यासाठी सांगते, कॉलेज लिस्ट एकदम हे छान बनवायची. कॉलेज लिस्ट तुम्हाला पुढे जाऊन असेल ती पण एक प्रोसेस असते. तुम्हाला सगळं सांगणार आहे मी ॲडमिशनची प्रोसेस कशी असते, काय असते. सो त्याच्यानुसार कॉलेज लिस्ट चांगली बनवायची. तुम्हाला जर कमी पर्सेंटेज असेल तर असं म्हणजे तुम्ही बघा, तर आता ॲनालाइज करा की नाही का की कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजचे पर्सेंटेज आपल्या पर्सेंटेजसोबत मॅच करतात आहे का, ते सगळं बघायचं. आणि टाकताना आधी टॉपचेच कॉलेज टाकायचे, नाही का, लाईक COAP, PA, तुमचे जे टॉपचे कॉलेज आहेत ना ते सगळे टाकून घ्यायचे. तुम्हाला जे कोणते असं नाही करायचं की आता मला कमी पर्सेंटेज आले तर मी फक्त कमी पर्सेंटेजचेच कॉलेज नाव टाकतात. नाही, तसं करायचं नाही. जर आपल्या नशिबात असेल तर भेटून जाईल ना. म्हणून कधी पण लक्ष ठेवायचं, चांगले टॉपचे कॉलेज स्टार्टिंगला टाकायचे. आणि मग नंतर कमी कमी करत करत आपले जे पर्सेंटेज आहे, सपोज तुम्हाला असतील किती लाईक 40% असेल, तर कॉलेज नेमिंग टाकताना तुम्ही समोर तुम्ही कॉलेज लिस्ट तयार करत आहात. आणि कारण तुमचं कसं असतं माहिती आहे का, तुम्ही ज्यांना कमी पर्सेंटेज आले त्यांच्यासाठी कॉलेज लिस्ट हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी सांगते, कॉलेज लिस्ट जेव्हा पण तुम्ही तयार करायला, आता सपोज तुम्हाला 40 पडले असतील तर तुम्ही टाकताय कॉलेजचे म्हणजे टाकायचं. मी म्हणत नाही की मोठे जे जास्त पर्सेंटेजचे कॉलेज आहेत ते टाकू नका, टाकायचंच आहे तुम्हाला.
आधी काय करायचं, जे टॉपचे कॉलेजेस आहे ज्याचे पर्सेंटेज जास्त आहे ते टाकून ठेवायचे, ते वाया तर जाणार नाही. असं आहे का की तुम्हाला 40 पडलेत आणि जास्त पर्सेंटेज जे आहेत ते 70-80वरचे कॉलेज भेटलेत असं होणार नाही. पण तरी पण एक आपलं टाकून ठेवायचं. काय करायचं, जे जास्त पर्सेंटेजचे कॉलेज आहेत ना ते सगळे टाकून ठेवायचे. आपल्याला कोणते नाही का पाहिजेले वगैरे ते सगळे टाकून ठेवायचे. आणि कॉलेज तयार करताना सगळ्याचे प्रत्येक कॉलेजचे किती कट ऑफ आहे ते एकदम प्रॉपरली बघायचं. कारण सपोज आता तुम्हाला पडलेत 40% आणि तुम्ही टाकताय 70, 80, 90 एवढे पर्सेंटेजचे कॉलेज तुम्हाला भेटेल का ते कॉलेज? नाही. मग तिथे ॲडमिशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून कॉलेज लिस्ट ही इम्पॉर्टंट असते. कॉलेज लिस्ट तयार करताना कधी पण सगळ्या कॉलेजचा आधी कट ऑफ बघून घ्यायचं. कट ऑफ पण बघताना कसं करायचं, तर तुम्हाला आता सपोज 40 असेल ना तर कॉलेज नेमिंग कॉलेजचं तुम्ही जे लिस्ट बनवता ती लिस्ट बनवत असताना 30 किंवा 20 कट ऑफ एवढे म्हणजे एवढ्या खालपर्यंत तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला जरी 40% असले तरी म्हणजे लाईक आता कॉलेजचे नावं टाकताना बघा कसं काय. तर आधी सगळ्यात फर्स्ट काय असतं आपलं CEP. जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमधले असाल तर पहिले CEP, नंतर कमी कमी करत करत मग 100, मग 99, मग 80, मग 70, मग 70, मग 60, मग 50, मग 40. तुमचे किती पर्सेंटेज आहे? 40. सो 40च्या अजून कमी जायचं. 40, मग 30, मग 20. आता तुम्हाला तर कन्फर्म झालेलं आहे की 30 आणि 20मधलं मला कॉलेज भेटणार नाही, पण तरी पण ते टाकायचं आपल्या सेफ्टीसाठी. की सपोज चुकून जे 40वालं कॉलेज जे आहे त्याचे थोडेफार पर्सेंटेज वाढले, 45 गेले, तर मग तिथं गोंधळ होऊ शकतो. मग त्याच्यामुळे काय करायचं, त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेजपर्यंत टाकायचं कॉलेज नेमिंग. आणि आपले जे पर्सेंटेज आहे त्याच्यापेक्षा जास्त पण नेमिंगचे टाकायचे. आणि मध्ये जे आपलं आहे जेवढे पर्सेंटेज असतील त्या ह्याच्यामध्ये आपल्याला भेटून जाईल. फक्त कॉलेज लिस्ट तयार करताना तुम्हाला जर कमी पर्सेंटेज असेल तर कॉलेज लिस्ट एकदम प्रॉपर तुम्हाला बनवावी लागेल. आणि तुम्ही आता नाही का बघितलंच असेल, तुमचं कसं असतं माहिती आहे का, पेपर झाल्यानंतर तुम्हाला थोड्याफार सुट्ट्या असतात. मग त्यावेळेस तुम्ही नाही का रिझल्ट असतं तुमचा, जो CETचा रिझल्ट लागला त्याच्या आधी तुम्हाला थोडे दिवस भेटतात. त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये रिव्ह्यू वगैरे घेऊन असाल सिनियर्सला वगैरे विचारलं असाल कोणतं कॉलेज घ्यायचं वगैरे, म्हणजे बघायचं जरा. कारण कसं असतं माहिती आहे का, ऑनलाईन काही वेळेस स्कॅम असतं. कॉलेजवाले बघा, प्रत्येक कॉलेजला काय असतं माहिती आहे का, यात सपोज तुमचं आता ठरलेलं आहे हे कॉलेज, आता तुम्ही हे ठरवलं कसं, ऑनलाईन फक्त हे सर्च केलं झालं, हां बाबा हे कॉलेज छान वाटते, ह्याचे रिव्ह्यूज छान दिसतात, ह्यांचे कमेंट छान दिसतात, ते गुगलला वगैरे सर्च केलं, रिव्ह्यूज छान आहेत, स्टार्स पण आहेत, सगळं चांगलं आहे, A ग्रेड आहे. पण स्कॅम्स असतात ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला जे कोणत्या कॉलेजमध्ये एक्सपेक्टेड ॲडमिशन आहे ते स्वतः जाऊन तिथं चेक करायचं, सिनियर्सला विचारायचं. कारण काय असतं माहिती आहे का, ऑनलाईन पण स्कॅम असतं. ते काय करतात, प्रत्येक कॉलेजवाल्यांना असं वाटत असतं की आपल्या कॉलेजमध्ये नाही का की ॲडमिशन व्हावं, चांगले पोरं यावं, म्हणून ते काय करतात स्कॅम्स करत जातात ऑनलाईन. पण तेच ऑफलाईन जर तुम्ही गेला ना तर त्या कॉलेजची जी कोणती रिॲलिटी ना ती सिनियर्सला विचारून जी कोणती त्या कॉलेजची रिॲलिटी आहे ती समजते. म्हणून कधी पण सिनियर्सला विचारायचं. सिनियर्स लाईक जे आता सेकंड इयरमध्ये, थर्ड इयरमध्ये, लास्ट इयरमध्ये ह्यांना विचारायचं, त्यांना जास्त माहिती असतं. आणि असं नाही करायचं की कोणत्याही स्टुडंटला विचारायचं ते तर आहेच आहे. पण कसं असतं माहिती आहे का, तुमचं फर्स्ट इयर सगळ्यां ऑल हे असतं, पण जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये जाता तेव्हा ब्रांचमध्ये जाता. मग ब्रांचमध्ये गेल्यानंतर ती फॅकल्टी कशी आहे ती इम्पॉर्टंट असते, ब्रांचमधली फॅकल्टी इम्पॉर्टंट असते. सो तुम्ही कोणतं ब्रांच घेणार आहे, मग तुम्ही जेव्हा रिव्ह्यूसाठी त्या कॉलेजमध्ये जाताल तेव्हा सिनियर्स मला विचारायचं तुमची कोणती ब्रांच आहे. मग त्या ब्रांचमध्ये असेल तर मग तुमच्या ब्रांच ह्या बाबा मॅच होते, तुम्हाला कम्प्युटरच पाहिजे ब्रांच. आणि तुम्ही ज्या पोरीला विचारताय किंवा ज्या स्टुडंटला विचारताय त्या कॉलेजमधल्या, ते पण जर कम्प्युटरचेच असतील तर मग त्यांना एकदम प्रॉपरली विचारून घ्यायचं की कसं आहे कॉलेज, काय, त्यांना विचारायचं, त्यांच्याकडून रिव्ह्यूज घ्यायचे.
कारण हे टीचर्स वगैरे सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्या कॉलेजमधले ॲडमिशन घ्यावं चांगल्या पोरांनी. सो त्याच्यामुळं सगळ्यांचा हेच प्रयत्न असतो. त्याच्यामुळं कधी पण लक्षात ठेवायचं, ऑफलाईन स्वतः जाऊन सिनियरसोबत बोलून घ्यायचं. कॉलेज कसं आहे विचारायचं. तुमचे कोण नेबर्स असतील त्या कॉलेजमध्ये, जवळचे असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा घरातले कोण नातेवाईक असतील त्या कॉलेजमध्ये, तर त्यांना विचारायचं, त्यांचे रिव्ह्यूज घ्यायचे. ते कॉलेज कसे ते चांगलं सांगते. सो म्हणून कोणत्याही ऑनलाईन ह्याच्यामध्ये सर्च करून ॲडमिशन घ्यायचं ट्राय नका करू. ज्या कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तिथं स्वतः जाऊन त्या ब्रांचच्या तुम्हाला तुम्ही कोणतं ब्रांच घेणार आहात त्या स्वतः जाऊन तिथं चेक करायचं. ओके. आणि तुमचे हे जे डाऊट आहे की कमी पर्सेंटेज असेल तर ॲडमिशन भेटेल का, हो, तर ॲडमिशन तुम्हाला भेटणारच आहे. तुम्हाला 10% असू दे, 20% असू दे, काही फरक पडत नाही, ॲडमिशन भेटतोच. फक्त तुम्हाला ब्रांचमध्ये वगैरे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण असं काही नाही की कॉलेज चांगलं नसेल तर हे प्लेसमेंट होत नाही, असं काही नाही. तुमच्या सगळं स्किल्सवर डिपेंड आहे. तुम्ही टायर 3 कॉलेजमध्ये जावा, पण तुमचे जर स्किल्स चांगले असतील तर काही फरक पडत नाही त्याच्यासोबत. ओके. स्किल्स सगळं ठेवायचे तुमचे. स्किल्स चांगले असेल तर कोणीही थांबवू शकत नाही तुम्हाला प्लेसमेंटपासून. ओके. सो तुम्ही तर नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण मी ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस तर तुम्हाला हेल्प करणारच आहे. पण ॲडमिशन झाल्यानंतर पण मी तुम्हाला तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते शिकवेल. लाईक तुम्हाला मॅथ्स वगैरे असेल ते सब्जेक्ट शिकवेल. आणि एक्झामच्या वेळेस पण मी तुम्हाला सपोर्ट करत राहणार आहे. एक्झामच्या वेळेस तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे प्रोव्हाइड करेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोसेस काय पूर्ण कशी होती प्रोसेस, ॲडमिशन रिझल्ट लागल्यानंतरची पुढची प्रोसेस काय ते एकदम प्रॉपरली एक्सप्लेन करेल. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझे जे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील, शोधायची गरज पडणार नाही. ओके. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. मी 101% ते तुमचे जे कोणते डाऊट आहेत ते मी सॉल्व करायचं मी पूर्ण प्रयत्न करेल. तुमचे जे कोणते डाऊट असेल ते सॉल्व करायचे. तर तुमचं कोणतंही डाऊट असू द्या, ॲडमिशनशी रिलेटेड किंवा कशाशी रिलेटेड, कॉलेजशी रिलेटेड, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच ते तुमचे जे कोणते प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायचं ट्राय करेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.